हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपले स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कमेंट्स येतात की नेमकी कटोरी आपण कुठल्या साईजसाठी किती काढायला हवी आणि एक्स्ट्रा जे आपण वाढवतो ते नेमकं आपण किती वाढवायला हवा। तर बघा, सुरुवातीपासून मी सगळेच व्हिडिओ इथे आपल्याला कटोरी किती वाढवायची आहे किंवा कटोरी कशी काढायची आहे किंवा कुठल्या साईजसाठी मग ती किती काढायची असे मी एक एक व्हिडिओ टाकले। आजच्या व्हिडिओमध्ये हे जे सगळ्या कटोऱ्या आहेत आपण प्रत्येक साईजसाठी आणि किती वाढवायला हवा आजचा व्हिडिओ आपण स्पेशली कटोरीसाठी पाहणार आहोत। सुरुवात आपण एक कटोरी आणि साईड पट्टी आधी काढून घेऊया, जेणेकरून जे नवीन बघताय त्यांची गोष्ट लक्षात यायला हवी की आपण कुठल्या पद्धतीने इथे कटोरी आणि साईड पट्टी काढतोय। तर मी इथे मापाला एक ब्लाऊज घेतलाय, हुकवाला पार्ट आहे हा। या पॉइंट पर्यंत आपली कटोरीचं आडवं मेजरमेंट असणार आहे आणि या पॉइंटला आपलं कटोरीचं उभं मेजरमेंट आहे। कापड कदाचित एकच असल्यामुळे आपल्याला शिलाई दिसणार नाही, त्यामुळे मी फक्त इथे एक रंगीत चॉकने इथे डॉट बनवून घेतले, जेणेकरून मेजरमेंट घेताना तुमची ही गोष्ट लक्षात येईल। तर बघा, आधी तर आपण जी वाढीव कटोरी काढतो साधी, मी तुम्हाला ती काढून दाखवते, मग तुम्हाला अंदाज येईल की नेमकं आपण कटोरी जी आहे ती कुठल्या पद्धतीने इथे कटिंग करतो। आपण वाढीव कटोरी जी काढतो साधारण 5 इंचाची कटोरी असेल तर आपण डायरेक्टली इथे पूर्ण 5चं मेजरमेंट घेतोय। पाचचा इथे आपल्याला काढायचा आहे सेंट्रल पॉइंट, म्हणजेच की 2.5 इंचावरती। याचा मध्य जो आहे तो आपण दिलाय 2.5 इंचावरती। आता बघा, आपण हे टाकल्यानंतर आता आडवं मेजरमेंट कसं घ्यायचंय, ब्लाऊज वरून आपण उभं जे टक्स पॉइंट देतो वरून तो देतो 11 इंचावरती, वरून 5 इंचाचा आपण गळ्यावरून पॉइंट घेतो। आता तुम्हाला मेजरमेंट लक्षात यावं म्हणून परत एकदा ब्लाऊज वरून तुम्हाला सांगेन। बघा, हा जो पॉइंट आहे आपण कटोरी जेव्हा वाढीव कटोरी काढतो पेपरावरून, पेपर पॅटर्न त्यानुसार बघा आता हे तयार आपलं 11 इंचावरती आहे। पेपर पॅटर्न टाकताना आपण याला 11 वरती टाकून 5 इंचाचा इथे आपल्या गळ्याचा आपण पॉइंट देतो आणि त्यानुसार आपण कटोरीचे इथे डॉट देतो। तर बघा, मग 11 मध्ये आपण 5 जो आहे वरती गळ्यासाठी सेपरेट ठेवून देऊया आणि जो कटोरीचा पॉइंट आहे 6 इंचावरती त्याला आपण सेंटरला ठेवायचा आहे आणि वरती एक डॉट द्यायचा आहे 6 इंचावरती। तिरकस मेजरमेंट जे आहे ते आपण टाकतो इथे 2.5 इंचावरती। आपण छोटी कटोरी जी आहे ते इथे बनवतोय, लक्षात घ्या। आणि बघा, आता हा जो पॉइंट आहे तो आपण गोलाईमध्ये इथे देतोय। तर बघा, साधारण पेपरावरून आपण या पद्धतीने कटोरी जी आहे ती कट करतो। आता ही कटोरी घेतल्यानंतर आपण अशीला पेपरावरती परत एकदा ड्रॉ करतो। तर परत तिला मी दुसऱ्या पॉइंटला न ड्रॉ करता याच्यातच आपण हिला वाढवणार आहोत। तर बघा, हिला वाढवण्याची पद्धत आहे ज्या पद्धतीने मी आडवा टक्स टाकता हवा तर आपण इथे 1.25 इंच एक आणि जस्ट 2 लाईन एवढी इथे दोघे साईडने वाढवायची 1.25 इंचावरती। या पॉइंटला 1.5 इंच आणि वरती गळ्याच्या साईडला शिलाई पडेल अर्धा इंचने आपल्याला फक्त एवढं इथे वाढवायचंय। आणि मग हे जे पॉइंट आहे हे आपल्याला अशी इथे मॅच करायची। तर बघा, ही झाली आपली वाढीव कटोरी। यात फक्त एक महत्वाचं काम करायचंय, वाढीव कटोरी असो किंवा डायरेक्ट कटोरी असो, यात फक्त एक महत्वाचं काम आहे, तशी दोघं टोक न ठेवता 1 इंच आत घ्यायचंय आणि तिरकस आपल्याला या पद्धतीने इथे मॅच करायचं। तर बघा, ही झाली आपली 5 इंचाची कटोरी। एवढं आहे की जसं पेपर पॅटर्न काढून आपण हिला करतो त्या पद्धतीने हिला आपण ड्रॉ केली। आता आपल्याला डायरेक्टली हीच कटोरी काढायची आहे। तर डायरेक्ट ही कटोरी काढायची, तर कटोरी हाय आपल्याला 5 इंचाची हवी आहे। तर परत इथे मेजरमेंट टाकताना आपण 5 वर देऊ। आता एका त्यांनी कमेंट्स केली होती की वाढवताना 3 इंच वाढवायला हवं का, तर अजिबात नाही। मी सुरुवातीला असे व्हिडिओ टाकले ज्यात मी 2.5 इंच 2 इंच वाढवले, पण तुम्ही ऑर्डर टक्स कुठल्या हिशोबाने टाकताय त्यानुसार। आता इथे 2.5 इंच एवढे की दोघं साईडने वाढवलं, इथे दोघं साईडने वाढवता एका साईडने मी 2.5 इंच वाढवते। आता फिक्स आपली 5 इंचाची कटोरी आहे, यात मी 7.5 वरती म्हणजे 2.5 इंच इथे वाढवलंय। आता बघा, हे 7.5 आल्यानंतर मग याचा आपण काढायचं सेंट्रल पॉइंट, 7.5चं सेंट्रल पॉइंट हवा आहे आपल्याला।
टेप या पद्धतीने इथे डबल करायचं आहे. साधारण बघा इथे जे आहे ते काहीसं 4.25 इंचावरती आपल्याला मेजरमेंट दाखवते सेंट्रल पॉइंट. तर बस 4.25 वरती एक पॉइंट देऊया. आणि उभं माप बघा, प्रत्येक वेळेला सांगेन उभं जे माप आहे फिक्स कटोरी तुम्हाला 6 ठेवायची या पॉइंट पासून आणि खाली 1.5 इंच आपल्याला वाढवायचे, जसं की आपण त्या कटोरीत पाहिलं. खाली 1.5 इंच फक्त आपल्याला वाढवायचे. आता बघा हे झाल्यानंतर सर्कल मध्ये आता बघा याचं तुम्हाला माप इथे घेऊन दाखवून मी इथे घेतलं होतं. हे या पद्धतीने याचं पूर्ण जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं. तिरकस येतं 3.5 इंचावरती. जसं की मी तुम्हाला आधीच म्हटलंय, गळ्याचं माप जे आहे ते आपल्याला 3.5 ते 4. बिग साईज असेल तर 4 घ्या, फक्त मग 3.5 आपल्याला याला फिक्स 3.5 असं इथे ठेवायचंय. तिरकस या पॉइंट पासून अर्धा इंच खाली उतरवायचंय आणि गोलाईमध्ये आतल्या हाताने याला राऊंड शेप द्यायचं या पद्धतीने. आता बघा हे झाल्यानंतर सेंट्रल पॉइंट टेप ठेवायचंय. 6.5 या पॉइंटला मेजरमेंट आलंय. 7.5 दुसऱ्या साईडने मेजरमेंट घ्यायचंय आणि आपल्याला बघा आता हे जे पॉइंट आहे आधी आपण सगळे इथे मॅच करून घेऊया. कटोरी जी आहे पेपरावरती मी सरळ काढतेय. तुम्हाला मी आधीच सांगितले थोडासा कापड जो आहे तो तिरकस ठेवायचा आहे. कापडावरती जेव्हा तुम्ही कट करणार तेव्हा थोडासा जो कापड आहे तो आपल्याला तिरकस इथे ठेवायचा आहे. महत्वाचं काम 1 इंच आपल्याला आत घ्यायचं. आता बघा इथे मॅच करताना आता टक्स विषयी जेव्हा विषय चाललाय तर पूर्णच आपण इथे शिकूया. जे इथे आपण वाढवलं 2.5 इंच 1.25 इंच या पॉइंट पासून आडवा टक्स आणि 1.25 इंच या पॉइंट पासून आडवा टक्स घ्यायचा आहे. उभा टक्स 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून आणि 1 आणि जस्ट 2 लाईन या पॉइंट पासून. आता उभा टक्स बघा, तर बघा उभा जो टक्स आहे तो फक्त मी ते 1.5 इंच घेणार आहे. तरीही अगदी कम्फर्टेबल आणि टोकदार अशी कटोरी नाही, एकदम छान नॉर्मल जी बेसिक कटोरी आहे ती आपली इथे तयार होते. हवं तर तुम्ही 2, 2.5, 2.25, 3 टक्स घेऊ शकता. पण सुरुवात जर तुम्ही करत असाल आणि साधा ब्लाऊज आहेत आपण या पद्धतीने करायचं, जसं की मी हे ब्लाऊज आपण इथे शिवलंय या पद्धतीची कटोरी. तर बघा यात तुम्हाला एक प्रश्न पडेल की 5 जर घेतला आणि आडवा टक्स आपण जो वाढवला तेच घेतलं तर कटोरीचा घेरा जो 1 इंच आहे तो कसा वाढेल. जेव्हा आपण इथे 1 इंच आत घेतो तेव्हा तिरकसं मेजरमेंट हे कटोरीचं 1 इंचाने आपल्या इथे वाढून जातं. त्यामुळे शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच या पॉइंट पासून आणि अर्धा इंच या पॉइंट पासून कटोरी ही आपल्याला बरोबर भेटते. तर बघा इथे मी ही एक कटोरी काढली, पहिली म्हणून येईल आपण, ज्यात मी वाढवले 2.5 इंचाने एक्स्ट्रा टक्ससाठी. आता यातच मी तुम्हाला एक दुसरा कटोरीचा जो आहे तो प्रकार दाखवेन. जसं की तुम्ही रोजच बघताय आपण 3 इंच एक्स्ट्रा वाढवतोय. ही माझी तिसरी स्टेप आहे कटोरीची. ही कटोरी जी आहे ती पूर्ण गोलाईमध्ये येते. ही जी कटोरी आहे यात बघत असाल तुम्ही आपल्याला थोडीशी लंबटशी येते, जी की बेसिक नॉर्मल कटोरी असते. ही जी तुम्ही वाढवता ही त्या पद्धतीची कटोरी. पूर्ण गोलाईमध्ये जर कटोरी हवी असेल, बरेच वेळेला तुम्ही पाहिलं असेल एखाद्या वेळेला होतं काय कटोरी ही लहान पडते आणि साईड पट्टीचा भाग जो आहे तो पूर्णपणे कटोरीवर येतो. मग अशा वेळेस आपण हे 3 इंच एक्स्ट्रा घेतो, जेणेकरून कटोरी जी आहे ती पूर्ण आपली गोलाकार इथे यायला हवी. तर बघा आता इथे म्हणजे दोघंही जे आहेत ह्या कटोऱ्या काढून झाल्यात. आपण आता 3 इंचने वाढून कटोरी इथे काढूया. आधी मी सेपरेट करून घेते, जेणेकरून मला पेपर जो वरचा आहे त्याला आपण इथे व्यवस्थित दुसरी आपण इथे कटोरी ड्रॉ करू शकतो. आणि याला पिन्स लावून सुद्धा मी तुम्हाला दाखवते की आपली कटोरी ही कशी रेडी होणार आहे. तर इथे बघा आपण कटोरी जी आहे ते कट केली आहे. त्याचा टक्स आपण टाकून घेऊ. जिथे मी लाईन ड्रॉ केली आहे त्या पॉइंटला आपल्याला टक्स टाकायचं या पद्धतीने. तर बघा इथे आपण एक कटोरी जी आहे ती तयार केली आहे. बघा एक कटोरी आपली तयार आहे. त्याचं दुसरंही आपण टक्स टाकून घेऊया. 2 इंचाचा इथे मी उभा टक्स घेते. आडवा की जेवढं आपण इथे वाढवलंय तेवढंच घ्यावं लागेल, एक्स्ट्रा यात घेता येणार नाही कारण कापडच कमी आहे. त्यामुळे 5 इंचाची जर कटोरी हवी असेल तर टक्सचं एक सोपी मेथड आहे. तुम्हाला टक्स याच पद्धतीने घ्यायचे, जे आपण वाढवतोय ते आपण टक्स मध्ये ऍड करायचे. जर आपण असं केलं नाही तर होईल की आपली कटोरी जी आहे ती छोटी होणार आहे.
मापाने, त्यामुळे जी आपण आडवा टक्स विषय नाही, फक्त उभा टक्स तुम्हाला हवा, तुम्हाला जसं कम्फर्टेबल वाटेल तेवढा इथे आपल्याला घ्यायचा आहे. तोही जास्त घेता येत नाही, साधारण 2.5 इंचापर्यंत तुम्हाला उभा टक्स घ्यायचा आहे. जे जास्त घेतला तर कटोरीच आपली इथे बिघडेल. जिथे आपण लाईन ड्रॉ केली तिथेच टक्स टाकायचा आहे. तर बघा, दुसरी ही आपली इथे कटोरी झाली, ही आपली बेसिक कटोरी आहे. आता जसं की आपण बघतो इथे गोलाईवाली कटोरी, ती आपण नॉर्मली जी तुम्ही पेपर पॅटर्न करून वाढी कटोरी ती आपली ही आहे. आता जी दुसरी कटोरी आहे जी की आपल्याला परफेक्ट हवी ती आपण कटोरी इथे काढतोय. तिरकस मेजरमेंट, आता बघा नेमकं कटोरीचं मेजरमेंट मी कुठल्या याच्यावर काढते, जे नवीन शिकते त्याच्यासाठी स्पेशली मी सांगेन. तर बघा 6 इंचाची आपली कटोरी जर असेल तर तिरकस मेजरमेंट टाकायचं आपल्याला 6 वरती, आणि यात घ्यायचं 3 इंच एक्स्ट्रा. 9 वरती मी याला पूर्ण मेजरमेंट टाकलं तिरकसचं. आता बघा 9चा परत आपल्याला इथे काढायचं आहे सेंट्रल पॉइंट, जो की इथेच एक कैसा बघा 4.25 इंचावरती. आता इथून उभं मेजरमेंट जसं की मी सांगितलं 6 आपल्याला फिक्स घ्यायचंय, आणि खाली परत 1.5 इंच एक्स्ट्रा टक्ससाठी. साडेतीन इंच तिरकस आपला गाळ. अगदी सोपी पद्धत आहे कटोरी काढण्याची, आणि जशी कटोरी आली की तिचं मेजरमेंट घेऊन मग आपण साईड पट्टी अगदी सोप्या पद्धतीने ते काढतो. तर बघा याचं मेजरमेंट, आता बघा कटोरी मधला फरक तुम्हाला इथे समजेल. बघा याचा जो घेरा आहे तो घेरा आलाय 6 इंचावरती, तिरकसचं मेजरमेंट. आता बघा यातही आपल्याला या पॉइंट पासून घ्यायचं 1 इंच आत, आणि आता बघा 3 इंच जो वाढवलं तो 1.5 इंच या पॉइंट पासून, आणि 1.5 इंच या पॉइंट पासून. इथे जो 3 वाढवला तो 3 इथे आपण ऍड केलाय. आता उभा टक्स घेऊया 2 इंचावरती. बघा आता ही काढली आपण 6 इंचाची कटोरी, जी की आपण वाढवली 3 इंचाने टक्ससाठी. आता हिलाही आपण कट करून घेऊया, इथे टक्स लावून पाहूया, आणि मग कट करूया आपण इथे साईड पट्टी. आता बघा ही आपण कटोरी इथे कट केली. आता हिचा जो आपण टक्स आहे तो टक्स आपण जिथे लाईन ड्रॉ केली तिथेच आपण शिलाईन लावायची आहे, आणि हिचा सुद्धा आपण टक्स जो आहे तो तयार करून घेतला. तर बघा या पद्धतीने. तर बघा ही सुद्धा आपली कटोरी इथे तयार आहे. आपण 3 कटोरी इथे पाहिल्या. आता आपण साईड पट्टी इथे कट करायची. तर साईड पट्टीसाठी बघा सोपी पद्धत तुम्हाला एक सांगेन मी. तिरकसचं मेजरमेंट बघा, जे ब्लाऊज तुमच्याकडे आहे, जी कटोरी तुम्ही कट केली त्याच्यावरून घेऊ शकता, किंवा ब्लाऊजवरून आपण तिरकस बघा यात दाखवते 7 इंचावरती. यात डायरेक्टली आपण 7 जे तयार मेजरमेंट भेटलंय त्यात 1 इंच आपल्याला कमी करून घ्यायचे 6 इंचावरती, जेणेकरून कटोरीचा टक्स टाकल्यानंतर मेजरमेंट जे आहे ते कमी होऊन जातं. तर मग आपण घ्यायचं याला 6 इंचावरती. जसा कटोरीचा आकार आहे त्या पद्धतीने या पद्धतीने दोघे पॉइंट मॅच करून घ्यायचे. दोघे पॉइंट मॅच झाल्यानंतर साईड पट्टीचं मेजरमेंट टाकायचंय वरून. बघा आता जिथे मी लाईन ड्रॉ केली तिथे, आणि शोल्डरचं मेजरमेंट जिथे शोल्डर आपलं जॉईंट झाले त्या पॉइंट पासून मेजरमेंट घ्यायचंय. दाखवतोय त्या 4 इंचावरती तयार. 4 वरती तयार दाखवतोय. इथे आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचंय 5 इंचावरती.
5 वरती तयार घेतले. आता जे तयार तुमचं शोल्डर आहे यात आपल्याला पूर्ण शोल्डरची गरज आहे की जे मेजरमेंट तुम्ही टाकलंय ते. आता हा पुढचा आपला गळा आहे, पाठीमागचा नाही, फक्त पुढच्या गळाचा. इथून शोल्डरचं पूर्ण जे आहे मेजरमेंट घ्यायचंय. 5.5 इंचावरती जो गळा तयार होतोय बघा बोटाने बॉक्स म्हणून तेवढं मेजरमेंट घ्यायचंय. 5.5. 2.5 ला गळ्याचा घेरा बाहेर ठेवायचा आहे आणि दुसरा पॉइंट जो आहे तो घ्यायचा आहे 5.5 इंचावरती. 2.5 चा घेरा बाहेर ठेवलाय, 5.5 वरती दुसरा पॉइंट दिलाय. आता या पॉइंट पासून 6 इंचाचं घ्यायचंय तुम्हाला मुंड्याची उंची. त्यानंतर जे तुमचं चेस्टचं मेजरमेंट आहे ते ह्या पॉइंट पासून घ्यायचंय. आता चेस्टचं मेजरमेंट घेताना गळ्याचा घेरा आपल्याला बाहेर ठेवायचा आहे. चेस्ट घेर हुकवाल्या पार्ट पासून मेजरमेंट घ्यायचंय. 36 इंचाचं ब्लाऊज आहे, 9 तयार दाखवतंय. 2.5 इंचाचा गळ्याचा घेरा बाहेर ठेवलाय आणि दुसरा पॉइंट जो आहे तो देतोय आपण 9 इंचावरती. यात परत वाढवायचं आपल्याला 1.5 इंचाची मार्जिन. आता बघा हे घेतल्यानंतर साईड पट्टीचा घेरा 1 इंच आतला आणि 1.25 इंच बाहेरचा. आता बघा इथे जे आहे इथे हा जो पॉइंट आहे तसं आपल्याला तिरकस 1/2 इंच तिरकस घ्यायचा आहे आणि या पद्धतीने इथे लाईन ड्रॉ करायची. तर बघा यात सोपी टेक्निक एवढी सांगेन, चेस्ट घेरपेक्षा कमर घेर निश्चितच हा कमी असतो तर हे टाकायचंय. आता बघा मी इथे हे 6 इंच घेतलंय. आता तुम्ही ह्याच मापाने इथे कट करायचं नाहीये. तुमचं जे ब्लाऊज इथे 7 आलं, मी इथे 6 टाकलं. तुमचं जे इथे 8 येईल 9 येईल त्यानुसार 1 इंच कमी करायचंय, तिरकसं मेजरमेंट टाकायचंय आणि या पद्धतीने इथे साईड पट्टी जी आहे ती कट करायची. तर साईड पट्टी पूर्ण ड्रॉ झाली आपण कट करायची. तर बघा तुम्ही हवं तर ही कटोरी इथे लावू शकता या पद्धतीने, नाहीतर जे आपण बेसिक कटोऱ्या काढल्याय आपल्या साधारण कटोऱ्या सुरुवातीपासून त्या जरी इथे लावल्या तरीही चालते. बघा या पद्धतीने कटोरी जी आहे कटोरीचा पेपर जो आहे तो पूर्णपणे इथे सरळ झालाय, त्यामुळे या पद्धतीने कटोरी जी आहे ती आपल्याला क्लिअर दिसत नाहीये. कटोरी आपण या पद्धतीने फ्रंट पार्ट मध्ये आपण कटोऱ्या पाहिल्या 3 प्रकारच्या, त्यानंतर आपण साईड पट्टी कट केली. मग आता फ्रंट पार्ट योगपट्टी करून आपण इथे पूर्ण करून घेऊया. आता योगपट्टीसाठी जे तुमचं ब्लाऊज आहे आपण जसं माप घेतोय त्यानुसार कमर घेरचं मेजरमेंट घ्यायचंय. 7 इंचाचा आपला कमर घेर आहे, जे माप आहे 7 वरती 1 पॉइंट द्यायचंय आणि यात मार्जिंगसाठी 2 इंच घ्या. योगपट्टीमध्ये खाली 2 इंच मार्जिंग एक्स्ट्रा घ्या. 1/2 इंच 1.5 इंच घेत असेल तर 2 इंच असेल तर 2.5 इंच एक्स्ट्रा घ्या. बरेच वेळेला होतो का कमी जास्त होण्याऐवजी आपण इथे 1/2 इंच जे आहे ते माप एक्स्ट्रा घ्यायचंय. तर या पॉइंटला आपण पूर्ण जे आहे ते कमरेचं माप टाकून एवढा पेपर आपल्याला हवा एवढा मी कट केलाय. त्यानंतर आता बघा जिथे आपला आता इथे कटोरीवाला पार्ट आहे तिथलं मेजरमेंट घ्यायचंय. तयार आहे 3 इंचावरती. तर या पॉइंट पासून बघा आपल्याला हवंय 4 इंच, 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचंय. इथे 4 वरती 1 पॉइंट देते आणि जो फिटिंग वाला पॉइंट आहे तिथलं मेजरमेंट घ्यायचंय. 2.5 इंचावरती तयार दाखवतोय तर इथे आपल्याला घ्यायचंय 3.5 इंचावरती. बघा आता पेपर इथे कमी आहे, 3.5 इंचावरती घ्यायचंय आणि हा पॉइंट तिरकस इथे मॅच करायचंय. या पद्धतीने टोकावाला पार्ट जे आहे तसं इथे ठेवायचंय. फक्त हा मध्ये जे आहे ते आपल्याला कट करताना तिरकस नाही तर सर्कल मध्ये कट करायचंय. बघा या पद्धतीने फ्रंट पार्ट जो आहे तो पूर्ण आपण इथे कट केलाय. आता यात एक गोष्ट तुम्हाला सांगेन, परत कमेंट्स वर तुम्हाला हे लक्षात येईल की मी कट केले या पद्धतीने माझं असं झालं.
तर बघा, यात जो आपण मी हा जो आहे बेसिक सुरुवात छोट्या मापानुसार आता हे 36 साईजचा ब्लाऊज होतो, यावर मेजरमेंट मी घेऊन तुम्हाला हे दाखवलंय। आधीच मी तुम्हाला सांगेन बिग साईज असेल, साईड पट्टी तुम्ही कट करत असाल मोठी, त्यानुसार मी तुम्हाला सांगेन इथलं जे मेजरमेंट तुमच्या ब्लाऊजवरून तुम्हाला इथलं जे तयार दाखवेन त्यात तुम्हाला 1 इंच कमी घेऊन तेच टाकायचंय। तुम्ही इथलं मेजरमेंट तेवढं टाकाल तेवढी तुमची साईड पट्टी इथे मोठी होईल। चेस्टचं पार्ट नाही, चेस्टचं गळ्याचं घेर बाहेर ठेवायचंय, तेवढं मेजरमेंट टाकायचं आणि वाढवून घ्यायचंय, म्हणजे ते सुद्धा इथे बरोबर येणार आहे। फक्त फ्रंट पार्ट मध्ये अजून एक गोष्ट सांगेन, साईड पट्टीचं घेऱ्याचं मेजरमेंट जे आहे ते वाढवताना आपल्याला कटोरच्या साईडने वाढवायचं नाहीये। जे तुमचं असेल ते 1 इंच आतल्या पार्टने ठेवायचंय आणि साधारण बाहेर 1.5 इंच पर्यंत तुम्ही वाढवू शकता। तर बघा, मग यात तुम्ही असं म्हणणार की पुढच्या साईडला मग चुनी किंवा गुढी येणार नाही का? तर सोपी गोष्ट एक टेक्निक दाखवून तुम्हाला। आता बघा, एक साधारण मी तिरकसचं जे मेजरमेंट आहे जे तुम्ही इथून वाढवणार ते मी घेते आता इथे 7 इंचावरती। आता पेपरावर ऍडजस्ट करून इथे मेजरमेंट फिक्स तुम्ही 4.5 आणि 5 घ्यायचंय। 3 इंचाचं मी इथे घेते शोल्डर, गळ्याचा घेरा जो असेल तो बाहेर ठेवूया। 3 इंचाचं शोल्डर इथे आपण घेतोय। बघा, पेपर इथे कमी, इथे अजून वरती अर्धा इंच गेला असं लक्षात घ्या। त्यानंतर आता बघा, साईड पट्टीची घेऱ्याविषयी तुम्हाला सांगते। फ्रंटचा आपण जर तुम्ही ते 6 इंचावरती 1 पॉइंट दिला, इथून चेस्ट मेजरमेंट तुमचं जे आहे ते आपण इथे टाकायचंय। परत यात मार्जिन टाकायची आहे आणि या पॉइंट पासून तिरकसं घ्यायचंय। आता बघा, साईड पट्टीच्या घेऱ्याविषयी 1 इंच आतला हा बरोबरच येतो, यात फिक्स कमी जास्त माप होत नाही, 1 इंच बरोबर येतो। फक्त या पॉइंट पासून 1.5 इंच बी घेत असाल तर तुम्हाला गोलाई कशी द्यायची आहे बघा। गोलाई देताना पाठीमागचा पार्ट असो किंवा पुढचा पार्ट असो, गोलाई देताना फक्त आपल्याला हा पॉइंट पकडायचा आहे आणि याला पूर्णपणे आटून घ्यायचं। बघा, या आकाराला जर तुम्ही पॉइंट पासून बाहेरून पकडला तर कपडा हा एक्स्ट्रा होईल आणि होतं काय ते कपड्यामध्ये चुनी गुढी किंवा मग या पद्धतीने इथे जे आहे ते ब्लाऊज तुमचं टिकले, त्यामुळे आतल्या हाताने याची कटिंग करायची। आता याची ओळख कशी करायची? चेस्ट वाला मेजरमेंट जे असेल ते मोठं इथे पार्ट तुम्हाला दिसेल, हा पार्ट पसरला असतो, हा पार्ट लंबटचा असतो साईड पट्टी मधला। तर ही एक साईड पट्टी आपण इथे कट केली। साईड पट्टी साधारण एक 40 साईज पर्यंत असेल तर इथला जे मेजरमेंट आहे आपण एक 2.5-3 इंचापर्यंत इथलं मेजरमेंट घेतो साईड पट्टीच्या घेऱ्याचा। त्यापेक्षा मोठी साईज होत असेल तर मग एक तुम्ही 3 घ्या, 3.5 जात नाही, 3 इंचापर्यंत पार कापलं इथलं साईड पट्टीचं मेजरमेंट देता। पण ते सुद्धा वाढवायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने वाढवा। आता 2 वेळा इथलं जर त्याही साईडला मी 6 इंचाचं घेतलं, ह्याही साईडला 6 इंचाचं मेजरमेंट घेतलं, असं होत नाही। हवं तर तुम्ही 5.5 सुद्धा इथे घेऊ शकता। पण मी तुम्हाला एक नॉर्मल जे तुम्हाला एक पेपर पॅटर्न तुम्ही जात असाल शिकायला कुठे, तर जे काही तुम्हाला देतात त्यांच्यावरून मी तुम्हाला एक बेसिक इथे सांगितलं की एक 6 जे माप आहे ते नॉर्मली कुठल्याही ब्लाऊज जर चालेल तर 5.5 जर घेतलं तर एखाद्या वेळेस ब्लाऊज जे आहे ते काखेत दाबलं जातं। पण तुम्हाला एक प्रत्येक साईज साठी एक परफेक्ट ब्लाऊज हवाय तर तुम्ही त्यानुसार माप घ्या। जर बघा, ब्लाऊज शिवल्यानंतर इथलं माप जे आहे ते येईल आपलं 5.5 इंचावरती। या पद्धतीने पेपर पॅटर्न घेत असाल तर तुम्ही यात अर्धा इंच वाढवून द्या। तर बघा, इथे आपण पुढच्या पार्ट मध्ये जे आहे ते सगळंच कटोरी साईड पट्टी पाहिली आहे। आजच्या व्हिडिओ जर तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर तशी तुम्ही मला कमेंट्स करा। अजून नवीन काही शिकायचं असेल तर तशी सुद्धा कमेंट्स करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला माझी आवडत असेल, समजत असेल तर YouTube लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून ज्यांची ही गोष्ट लक्षात येत नाही कटोरी कशी कट करायला हवी, टक्स कसा कट करायला हवा त्यांना